हाय, कसे आहात सगळे? मी कविता माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत करते. आता आज आपण बघूया की मिथुन राशीसाठी येणारा आठवडा कसा असेल, काय सिच्युएशन्स असतील, युनिवर्स त्यांना काय गायडन्स देते. तर आज आपण बघू की मिथुन राशीसाठी येणारा आठवडा कसा असेल तो. मिथुन राशीसाठी येणारा आठवडा. मिथुन राशीसाठी येणारा आठवडा पण खूप छान आहे. असंही काहीतरी दिसतंय की थोडंसं तुम्ही कुठल्यातरी मनी रिलेटेड इश्यूजमध्ये थोडंसं कुठेतरी स्टकही दिसतायत काही काही जण, की त्यांना काहीतरी समजा कोणाला काही कोर्टाची नोटीस म्हणा, कुणाला काही आय टी रिटर्न्सबद्दल काहीतरी इश्यूज म्हणजे कुठल्यातरी इकॉनॉमिक रिलेटेड काहीतरी थोड्याशा इश्यूज आलेल्या आहेत. तर त्यांना गायडन्स हाच आहे की त्यांनी स्वतः त्याच्यासाठी काही सोल्युशन घेऊ नये. कोणीतरी त्याच्यासाठी जर स्पेशलायझेशन ज्याच्याकडे आहे, म्हणजे जर आय टी वगैरे रिलेटेड असेल तर सीए, किंवा प्रॉपर्टी रिलेटेड असेल तर कोणी लॉयर वगैरे, असं त्यांच्याकडनं गायडन्स घ्या. आणि मग तुम्ही त्याची जी प्रोसेस आहे ती करा. जर तुम्ही एखाद्या गायडन्स थ्रू गेले तर तुम्हाला त्या बाबतीत नक्कीच विक्ट्री भेटणार आहे. परत असंही काहींनी दिसते की काही जण खूप काही दिवसांपासून एखाद्या गोष्टीसाठी ट्राय करतायत. करिअर रिलेटेडच असेल, काही ॲक्शन घेतलेले आहेत, इंटरव्ह्यूज दिलेले आहेत. त्या लोकांनाही लवकरच एक गुड न्यूज भेटेल. त्यांचंही सिलेक्शन होईल. किंवा काही काहींना प्रमोशनचे चान्सेस दिसतायत. म्हणजे जे काही तुम्ही त्याच्यात हार्डवर्क केलेलं आहे याच्या आधी, त्याच्यात तुम्हाला विक्ट्री दिसते. तर थोडंसं ज्यांना जे ह्या कोर्ट केसेस किंवा काहीतरी इश्यूजसाठी रेझोनेट करतायत त्यांनी प्लीज गायडन्स घ्या. कोणातरी प्रोफेशनल गायडन्स घेऊन त्यानुसार प्रोसेस करा थिंग्स. आणि काही लोकांना तर आहेच गुड न्यूज. चला मग लवकरच भेटू आपण परत.